आता इथे काय करायचंय, ई रेस टू एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू टाकायची. इथे नंबर टाका वाटलं तर, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. इथे लिंक आली का? तर इथं 1 टाका, इथे 1 टाका, म्हणजे फ्रॉम 1 असं काही लिहिता येईल तुम्हाला. इथं ते कुठून टाकलं आपण, फ्रॉम 1. इट्स फ्रॉम 1. तर इथे काय काय कॅन्सल होतं लक्ष करावं का? इथे ई रेस टू प्लस, ई रेस टू मायनस, ई रेस टू प्लस, ई रेस टू मायनस कॅन्सल होऊन जातं. जे शिल्लक राहतं ते राहतं. ई रेस टू वाय अपॉन ई रेस टू, ई रेस टू वाय अपॉन ई रेस टू मायनस ई रेस टू एक्स. इथे ई रेस टू वाय ला ई रेस टू वाय वर, खाली काय राहिलं, मायनस ई रेस टू एक्स. ठीक आहे. So minus of e raised to y minus x, e raised to y minus x. कळलं काय? हे बघा, हा वरती गेला, घातांकाच्या नियमाचा वापर झाला. कोणत्या घातांकाच्या नियमाचा वापर झाला? e raised to m upon e raised to n equal to e raised to m minus n. ह्या लॉज ऑफ इंडायसिसचा वापर झाला. ठीक आहे. बघा हे असेल, सो dy by dx इक्वल टू आलं मायनस ई रेस टू मायनस एक्स वाय मायनस एक्स. सो dy by dx इक्वल टू ई रेस टू मायनस ऑफ ई रेस टू वाय मायनस एक्स. अवघड आहे काय सर? जे गणित तुम्हाला अवघड वाटतात ते परत डबल जाऊन घरी सोडवा. सोडवत असताना जी अडचण वाटली ती मग विचारा. कुठं प्लस घ्यायचं? नाही ना, मायनस येईल ना. मायनस असतं ते, भाग करत असल्यावर मायनस असते, गुणा करत असल्यावर प्लस असते. ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन असेल तर ए रेस टू एम प्लस एन राहतं. आता हे ए हा मायनस मध्ये आहे, तर काय हे सगळं सिंपल आहे. काय केलं, फक्त डी वाय बाय डी एक्स जे आहे का एका साईडला घेतले, कॉमन काढले. कॉमन काढल्यावरची जी स्टेप आहे इथं आहे, इथं खाली एवढं कॉमन काढलं. कॉमन काढल्यावर काय राहिलं, हे राहिलं. बाकी काय केलं, पुन्हा हे सगळं गुणाकारात जे होतं, हे जे काही गुणाकारात होते हो का, ते सगळं कुठं आणलं आपण, इकडे आणलं भागाकारामध्ये. ठीक आहे. आणि पुन्हा फक्त स्प्लिटिंग केलं. हे असं आपण स्प्लिटिंग केल्यावर आपल्याला सगळे येऊन गेले, हे सगळे फॅक्टर्स ऍज इट इज सगळं. ठीक आहे, काय अडचण याच्यामध्ये? चला नेक्स्ट. इथं आपलं हे संपून जातं का, हे प्रॅक्टिस सेट एक्सरसाइज इथं संपून जातं. चला आता पुढे हेडिंग टाका, डेरिव्हेटिव्ह ऑफ अ पॅरामेट्रिक फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ अ पॅरामेट्रिक फंक्शन. आता आपण नेक्स्ट टाइप कडे आलो. लॉग झाला, इनवर्स झाला, लॉग झाला, इम्प्लिसिट झाला. आता पॅरामेट्रिक कडे. डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन हे सुद्धा ओळखणं खूप सोपं असतं. म्हणजे काय असतं की इथे तुम्हाला सेपरेट आतापर्यंत जसं दिलं नाही त्यापेक्षा काहीतरी वेगळं देता येतात. इथे तुम्हाला देताना फंक्शन कसं देत आहेत, एक्स इक्वल टू एफ ऑफ टी, वाय इक्वल टू जी ऑफ टी. म्हणजे अशा दोन प्रकारे तुम्हाला फंक्शन देत आहेत. अशा दोन प्रकारे तुम्हाला फंक्शन देत आहेत. हे पहा, असे दोन फंक्शन्स तुम्हाला देत आहेत, एक्स इक्वल टू आणि वाय इक्वल टू. असं कुठेही दिलं नव्हतं आतापर्यंत. आपल्याला डायरेक्ट दिलं होतं. हे असे सेपरेट देतात, ते एक्स इक्वल टू एफ ऑफ टी, वाय इक्वल टू जी ऑफ टी. म्हणजे काय झालं, एक्स कुणावरती डिपेंड आहे, ह्या पॅरामीटर टी वर. वाय कुणावर डिपेंड आहे, ह्या पॅरामीटर टी वर. जसं एक उदाहरण सांगतो,
समजा मी असं लिहिलं की x इक्वल टू साइन थिटा, ठीक आहे, x इक्वल टू साइन थिटा अँड y इक्वल टू टॅन थिटा. आता हे जे x आणि y डिपेंड आहेत ते कशावरती डिपेंड आहेत? त्या थिटावर. ऍट थिटा चेंजेस एक्स वाय चेंजेस, म्हणजे पॅरामीटर काय झालं तिथं? थिटा. पॅरामीटर म्हणजे ज्या गोष्टीमुळे चेंजेस होतात त्याला आपण पॅरामीटर असतो. जे काही वेगवेगळे वातावरणातील बदल असतील, वातावरणात बदल कोणत्या कारणामुळे होतात, क्लायमेटिक चेंज असेल, एक्सटर्नल गॅसेस फॅक्टरीज मधून पडल्यामुळे असेल, किंवा अदर काही थिंग्स असू शकतात, रिव्होल्युशन असेल किंवा सीझन्स असतील, आहे ना. म्हणजे पॅरामीटर, एखादी गोष्ट बदल होण्याचे पॅरामीटर्स काय आहेत. तसं फंक्शन इथं चेंज होण्याचे पॅरामीटर कुणावरती? टी वरती. जसं इथं थिटावरती डिपेंड आहे, तसं इथं ते म्हणतात की टी वरती. असं असेल तर त्याला आपण म्हणतो पॅरामेट्रिक फंक्शन. म्हणजे डेफिनेशन नुसार पाहायला गेले तर अशा पद्धतीने दोन फंक्शन्स आहेत बघा. एक्स as y is a function of x, y as a function of x, and both x and y are functions of t. y हे x चं फंक्शन आहे, पण both x आणि y हे t चं फंक्शन आहे. t then t is called the parameter. x आणि y कोणावरती डिपेंड आहे? जसं म्हणलं इथं आपण x आणि y, इथं y हा x वरती डिपेंड आहे, इथे y हा x वर डिपेंड आहे, पण ते y x कोणावरती डिपेंड आहेत? मेनली थिटावरती. सो दॅट्स वाय इट इज सेड टू बी पॅरामीटर, पॅरामेट्रिक फंक्शन, जे दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या व्हेरिएबल वरती डिपेंड असतात. असं आतापर्यंत कुठेही नव्हतं तिथं. त्यामुळे हे वेगळे फंक्शन्स तयार होतात की ज्याला सेपरेट लिहितो आपण, एक्स इक्वल टू, वाय इक्वल टू. सोडवणंही सोपं आहे, पण त्याला कंबाईन कसं करायचं? तर कंबाईन करण्यासाठी तुम्हाला थेरम येतो हा. त्याला कंबाईन असं करायचं, तुम्ही एक्स ला विथ रिस्पेक्ट टू टी सॉल्व्ह कराल, dx अपॉन dt. तुम्ही y ला विथ रिस्पेक्ट टू टी सॉल्व्ह कराल, dy अपॉन dt. आणि सगळ्या शेवटी तुम्ही कंबाईन कराल त्याला dy बाय dx. dy बाय dx केलं की काय असतं? dy बाय dt अपॉन dx बाय dt. dy बाय dx हा कंबाईन करता तुम्ही. हे दोन फंक्शन कंबाईन कसे करणार शेवटी? तर जसं प्रॅक्टिकली थेरोटिकली जसं आहे तसं dy बाय dx इक्वल टू dy अपॉन dt बाय dx बाय dt, and this value doesn't be 0. So write down, लिहा तिथं as y is a function of x, डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये लिहा as y is a function of x, as y is a function of x, where both x and y, are functions of variable t. Both x and y are functions of variable t. Both x and y are functions of variable t, and t is called a parameter. And t is called parameter. त्या टीला आपण काय म्हणतो? पॅरामीटर असतो, ठीक आहे. वेर टी इज कॉल्ड पॅरामीटर. रिझल्ट पण लिहून घ्या. पहिला रिझल्ट चेन रूलचा होता, दुसरा कशाचा होता सांग? इनवर्सचा होता. आता तिसरा रिझल्ट आहे. तिसरा रिझल्ट म्हणजे तिसरा थेरम टाईप आहे हा. इफ एक्स इक्वल टू एफ ऑफ टी, डेफिनेशन आहे थोडक्यात पॅरामेट्रिक फंक्शन्स. पॅरामेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा काढतात याचं हे थोडक्यात फॉर्म्युलेशन आहे. इफ एक्स इक्वल टू एफ ऑफ टी and y equal to g of t are differentiable functions, x is equal to f of t and y equal to g of t are differentiable functions of parameter t. हे डिफरन्शिएबल आहेत. x आणि y चा अर्थ काय असतो? डिफरन्शिएबल आहेत म्हणजे ते कंटिन्यू आहेत म्हणून ते डिफरन्शिएबल आहे. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टी, जसा जसा टी बदलतो तसा तसा एक्स बदलतो, त्याला म्हणतात dx अपॉन dt. त्याचा अर्थ काय असतो का? एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी अँड वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. म्हणजे जसा एक्स बदलतो तसा टी बदलतो, म्हणजे टी वर एक्स डिपेंड आहे. जसा टी बदलतो तसा एक्स बदलतो, त्यालाच काय म्हणतो आपण? dx बाय dt. जसा वाय बदलतो
टी बदलतो तसा वाय बदलतो, म्हणून त्याला म्हणतात dy/dt. त्याचा आन्सर काय असतं? याचा आन्सर नंबर्स मध्ये येतं ना. हा चेंज, फक्त आपल्याला हा चेंज कॅल्क्युलेट करायचा असतो की टी बदलल्यावर एक्स कसा बदलतो आणि वाय बदलल्यावर एक्स कसा बदलतो. याचा अर्थ काय होता? याचा अर्थ काय घेणार तुम्ही? याचा अर्थ काय घेणार dy/dx चा? dy/dx चा अर्थ घेणार की वाय, तुमचा एक्स वाय बदलला की एक्स बदलतो. तर फंक्शन कसं लिहिताय तुम्ही? फंक्शन लिहिताय, सॉरी, वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स असं लिहिताय. म्हणजे एक्स कसा चाललाय? इंडिपेंडेंट. एक्स बदलला की वाय बदलतो. एक्स बदलला की जो बदलतोय तो कुठे येतोय? खाली येतो. म्हणजे ज्याच्यावरती डिपेंड चाललाय तो खाली येतो ह्याचंही कारण असतं. वर का नाही, खाली का? थोडस विचार केल्यावर कळतं. कसं आहे, कुठल्याही गोष्टीचा विचार केल्याशिवाय तुम्हाला त्याची आन्सर्स नाही मिळत. मी काय म्हणतोय कळतं का? की जसा टी बदलला तसा वाय बदलला, बिकॉज वाय इज अ फंक्शन ऑफ टी. आता वाय इज अ फंक्शन ऑफ टी ह्या शब्दाचा अर्थच आहे की वाय इज अ फंक्शन ऑफ टी. या शब्दाचा अर्थच आहे की टी चेंजेस, वाय चेंजेस. ऍज टी चेंजेस, वाय चेंजेस. ऍज टी चेंजेस, वाय चेंजेस. ऍज टी चेंजेस, वाय चेंजेसला इंडिकेट कसं करायचं? dy/dt. कसा? तो न्यूमरिकल फॉर्म, नंबर काय त्याचा, तो रेट कसा चेंज होतो, टी बदलल्यावर वाय बदलतोय कसा, तो आकडा काय आहे, त्याचा रेट काय आहे, ते म्हणजे dy/dt. त्याला डेरिव्हेटिव्ह म्हणतात. आता दुसरं की जसा एक्स टी बदलला तसा एक्स पण बदलतो. आपल्याकडे दोन व्हॅल्यू आहेत अशा महत्वाच्या, आणि त्याला एक पॅरामीटर लागू झाले दोघाला पण. तो पॅरामीटर बदलला की हे दोघं बदलतायत, बरोबर? तो पॅरामीटर बदलला की ह्या दोघांच्या प्रॉपर्टी मध्ये चेंजेस होत आहेत. ते चेंजेस नेमके कसे होत आहेत? आता प्रॉपर्टी मधला चेंज तर डेरिव्हेटिव्ह काढत नाही. डेरिव्हेटिव्ह हा चेंज क्वांटिटी मधला काढतो, क्वालिटी मधला नाही. मॅथमॅटिक्स कधीच सांगणार नाही की वस्तू कशी. मॅथमॅटिक्सला काही घेणं देणं, वस्तू कशी, किती आहेत याच्यावरती ते फोकस करतात. मॅथमॅटिक्सला हेच नाही कळत की मॅथमॅटिक्स परफेक्शन देतं. मॅथमॅटिक्स परफेक्शन देतं, त्या परफेक्शनला तुम्ही ब्युटी असं म्हणता. पूजा, आता तुम्हाला परफेक्शन दिलंय म्हणजे तुम्ही त्याला ब्युटी म्हणता. पण मॅथमॅटिक्स साठी ती ब्युटी थोडीच आहे. मॅथमॅटिक्स म्हणेल की मी ह्याला परफेक्ट शेप दिली. मॅथमॅटिक्स साठी ती ब्युटी थोडी. मॅथमॅटिक्स प्रत्येक ठिकाणी आपलं आपलं काम करत. तो म्हणेल मी ह्याला हा फॉर्म्युला यूज केलाय त्यामुळे ह्याचा शेप असा बिघडलाय. तो म्हणेल मी ह्याला असा फॉर्म्युला दिला त्यामुळे ह्याचा शेप असा आला. तो कोणता ब्युटिफुल आहे किंवा कोणता नाही ते तुम्ही ठरवा. बरं, तो एखाद्यासाठी ब्युटिफुल असतो, दुसऱ्यासाठी नसतो, कदाचित एखाद्यासाठी असू शकतो. ते तुमचा व्ह्यू झाला बघा. तो तुमचा व्ह्यू आहे बघण्याचा, मॅथमॅटिक्सचा नाही. मॅथमॅटिक्स फक्त सांगेल की मी हा वापरलाय त्यामुळे इथं असं दिसतंय चित्र. मी इथं हा फॉर्म्युला यूज केलाय त्यामुळे चित्र असं दिसतं. पण शेवटी वाय कुणावरती डिपेंड चाललाय? एक्स वरती. आता वाय एक्स वरती डिपेंड चाललाय तर कलेक्टिव्हली फॉर्म्युलेशन कसं येईल? असंच येईल ना. कळतंय? सो दिस इज अ पॅरामेट्रिक. तुम्ही जितका डिटेल विचार करायला लागाल तितक्या तुम्ही डिटेल जाता ह्या मॅथमॅटिक्स, आणि मग तुम्हाला पुस्तकं हुडकावी लागतात. वेगवेगळ्या पुस्तकाचा आधार घ्यावा लागतो. मग तुम्हाला 2, 4, 5 पुस्तकं तुम्ही कॅल्क्युलस नावाची वाचावी लागतात तुम्हाला. कॅल्क्युलस म्हणजे न्यूटननी काढलेली ब्रांच आहे, आयझॅक न्यूटन. हे सगळं न्यूटननी दिलेलं बरंच आहे, आयझॅक न्यूटननी काढलेलं. बघा, न्यूटननी त्याच्या कामासाठी काढलं, तर तुम्ही कल्पना केली का की न्यूटननी काढलं पण कॉमर्स मध्ये अप्लाय होतो? दिस इज अ मॅथ्स. कॉमर्स मध्ये म्हणण्यापेक्षा ते सगळीकडेच आहे त्याच्यामुळे ते सगळीकडे येईल. ठीक आहे. चला, आता सॉल्ड मधले एक्झाम्पल्स तर काय सोपेच आहेत. हे बघा, पटकन बघून घेऊया 2 मिनिटात आपण. पहा इकडे, x इक्वल टू 280, y इक्वल टू 80 स्क्वेअर.
एक्स ला विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करा, वाय ला विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करा. आता वरती काय येतं फॉर्म्युल्यामध्ये, डीवाय येतात डीएक्स येतं. त्यामुळे आधी काढताना पटकन सोपं लक्षात ठेवा की डीवाय काढा, म्हणजे सरळ कळतं वर काय खाली काय, भागाकार केला की आन्सर येऊन जातो. तर आता इथं बघा, वायचा डेरिव्हेटिव्ह का 280 स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय तो पॉवर खाली आला 480. इथं काय येतो एक्स 280 चा डेरिव्हेटिव्ह 2a 280. व्हेरिएबल कोण आहे तर टी, 2a जशाच तसा राहील, 2a कॉन्स्टंट आहे तिथे. मग 280 चा डेरिव्हेटिव्ह काय झाला 2a. So by definition of the parametric function or by derivative of parametric you can write the answer. ठीक आहे. दुसरं बघा, तो काय x रेस टू e रेस टू टी y रेस टू रूट टी. e रेस टू रूट टी चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, e रेस टू रूट टी इंटू रूट टी चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 रूट टी. हे बघा आले इथं 1/2 रूट टी. हे बघ 1/2 रूट टी. ठीक आहे, काय अडचण आहे. dx बाय dt चं काय येतं 2 इंटू e रेस टू 2t. e रेस टू 2t चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, e रेस टू 2t इंटू 2. e रेस टू 2t चा डेरिव्हेटिव्ह, e रेस टू 2t चा डेरिव्हेटिव्ह असतो e रेस टू 2t. e चा डेरिव्हेटिव्ह eच असतो आणि 2t चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 2. त्यामुळे e रेस टू 2t चा डेरिव्हेटिव्ह आला 2 इंटू e रेस टू 2t. e रेस टू 2x चा कसा असतो, e रेस टू 2x इंटू 2. e रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह कसा असतो, e रेस टू 2x इंटू 2. तसा e रेस टू 2t चा काय असेल, e रेस टू 2t इंटू t. ते 2 कुठलं आहे ते कळतंय, ते वरचं. e चा डेरिव्हेटिव्ह ईच असतो, वर काय का असला पहिल्यांदा ते लिहून टाकायचं e रेस टू 2x आणि पुन्हा इंटू करून 2x चा डेरिव्हेटिव्ह. 5x असतं तर 5 लिहिलं असतं, 7x असतं 7 लिहिलं असतं, जे काय असेल. आता 2t चा डेरिव्हेटिव्ह काय 2 भागाकार करा, आन्सर सगळं हातात येईल. आता हा एक व्हरायटीचा क्वेश्चन इथं असतो, तो एक नीट समजून. इथं 2 व्हरायटी दिल्यात तुम्ही. एक सरळ x इक्वल टू लिहितात, y इक्वल टू लिहितात, हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे हा एक, हा पण IMP आहे तुमच्यासाठी. इथे जरा नीट लक्षात घ्या काय म्हणतात ते, कुणाला कुणाशी डिफरन्शिएट करायचं त्यावरून ओळखायचं की y कोणता x कोणता. आता y इक्वल टू एफ ऑफ एक्स फंक्शन लिहितो आपण, त्यावेळेस आपण कोण कुणावर डिपेंड असतो. जर समजा मला dy बाय dx काढायचं, तर dy बाय dx काढायचं तर डिपेंड कोण कुणावर, y डिपेंड आहे x वरती, जो खाली येत असतो x तो चेंज दाखवत असतो, त्या चेंजमुळे वरचा चेंज होतो. कसं आहे, तुम्ही लक्ष द्या, तुम्ही रेट जो आहे ना रेट, तो रेट 2 क्वांटिटी व्हॅरी होत असताना नाही करू शकत. एवढं कशाला, तुम्ही दोन वस्तू मधलं अंतर सुद्धा तुम्ही जर त्या 2 वस्तू जर स्थिर नसतील तर अंतर नाही काढू शकत. रेट तर वेगळं असतं. रेट तर ऍट ए टाइम दोघांच्या चेंजेसवर रेट असतो. दोघांच्या चेंजेस किंवा एकामुळे दुसऱ्यात काय चेंज होतो त्याच्यावरती काय. आता तोच अर्थ झाला ना की एकाचा इम्पॅक्ट दुसऱ्यावर आहे, याचा अर्थ काय चाललाय की दोघं चेंज होत आहेत. एका व्हेरिएबलचा चेंज हा दुसऱ्या व्हेरिएबलवर होतोय, भलेही दुसरा चेंज नाही होत, पण हा चेंज झाल्यामुळे तो चेंज होतोय, म्हणजे ऍट ए टाइम दोन्ही चेंज होत आहेत. फर्स्ट हे कळतंय तुम्हाला, दोन वस्तू मधलं अंतर काढायचंय, दोन वस्तू मधलं अंतर काढायचं, तर दोन्ही पैकी कोणतरी दोन्ही वस्तू एकतर स्थिर पाहिजे. जर दोघं प्लेस चेंज करत असतील तर तुम्हाला काहीच करता येणार, किंवा एक तरी किमान स्थिर पाहिजे, तर तुम्ही प्रत्येक पॉइंटचं डिस्टन्स त्याचं कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे डिस्टन्स साठी 2 ऑब्जेक्ट कॉन्स्टंट तर पाहिजेत, दोन्ही पॉइंट कॉन्स्टंट पाहिजे, तर तुम्ही डिस्टन्स कॅल्क्युलेट करा. व्हॅरी होत असेल तर तिथे करता येईल. आता विषय काय होता आपला की इथे बघा कोण कुणाशी डिफरन्शिएट विथ का डिफरन्शिएट लॉग टी विथ रिस्पेक्ट टू. आता हे सगळं उडवा y x ला बोला, डिफरन्शिएट y
with respect to x. Differentiate y with respect to x असं वाचायचं. Differentiate y with respect to x. त्यामुळे y कोण आहे? log t. आणि x कोण आहे? हा. तर असं तुम्हाला देणार नाही, लक्षात घ्या. कधी कधी तुम्हाला x आणि y देणार नाही. तुम्हाला असं म्हणतील ते की डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू दिस. ते वाक्य लावा ना तुम्ही दरवेळेस. डिफरन्शिएटिंग y असं एक वाक्य आहे ना आपलं दरवेळेस. डिफरन्शिएटिंग y विथ रिस्पेक्ट टू x. मग तेच आहे डिफरन्शिएटिंग दिस विथ रिस्पेक्ट टू दिस. त्यावरून कळतं की y हा आहे, x हा आहे, याचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/t, याचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/1 प्लस टी स्क्वेअर इंटू 2t, याचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/t स्क्वेअर इंटू 2t. भागाकार केला की आन्सर तुम्हाला मिळून जातं. चल, एक्सरसाइज 3.5 मधला पहिला क्वेश्चन घेऊन. एक्सरसाइज 3.5 मधला पहिला क्वेश्चन घेऊया. फाइंड द एव्हिडेन्स इफ नंबर 1 x = 80 स्क्वेअर y = 80. झालं. चला दुसरा क्वेश्चन लिहा. झालं का पहिलं? हेच आहे का? लिहून द्यायचंय. आवाज येतोय इकडं? कोणताही काढलं तर सर, पण शक्यतो dy/dt काढा, म्हणजे सोपं होईल तुम्हाला ते पुट करताना पण, है ना. चला अगोदर गिवन मध्ये लिहा. गिवन x = 80 स्क्वेअर y = 280. खाली डिफरन्शिएटिंग y विथ रिस्पेक्ट टू t. dy/dt = 280 चा डेरिव्हेटिव्ह येतो 2a. 280 चा डेरिव्हेटिव्ह येतो 2a, है ना. 2x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 2. तर 2ax चा काय असेल? 2a. तर 280 चा काय असेल? 2a. कॉन्स्टंट आहेत ना ते. हे कॉन्स्टंट आहेत ना. हे काय आहे? हा k आहे, हा x आहे. तर kx चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? k इंटू x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? k. मग इथं कोण आहे? k म्हणजे 2a. म्हणजे हा तिथं 2a. दिस इज 2a. याला टाका 1. खाली लिहा डिफरन्शिएटिंग. नाव डिफरन्शिएटिंग x with respect to t. चला डिफरन्शिएटिंग x so therefore dx/dt इक्वल टू, याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 2at. बरोबर आहे. इट्स 280. पॉवर खाली आला, पॉवर खाली आला, 1 न कमी झाला. 2 खाली आला, हा t च्या डोक्यावर काय तर 2 - 1, सो इट्स 280. कळलं? त्या खाली बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन.
बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. काय लिहायचं सांगा. dy by dx काय होत आहे, काय अडचण आहे का. dx अपॉन dt टाका व्हॅल्यू. dy by dt ची व्हॅल्यू किती आली, 2a. इट्स 2a अपॉन 2a अपॉन 280. ठीक है, 2a upon 280, 2a to a get cancelled. This is equal to 1 by t. So this is the answer. dy by dx equal to 1 by t. Put the box. Write down second question. थोडस झालं नाही तर लगे हात दुखतो. खाताना बरं कधी हात दुखलं. बघा, लस घेतली का तू, खाल्ली लस, थोडं हात दुखायला. किती दिलं तुला लसा, 2-4 दिल्या. चला पुढचं, दुसरं तिसरं सोडून टाकायला की काय त्याला. दुसरं तिसरं कम्प्लीट करा. चला करू शकता, हो करू शकता, काय अडचण नाही. इकडे ऑनलाईन मध्ये कोण आहे, एकच आहे जोया. झोपले सगळे सकाळी. हा काय थोडं टाकायचं आपण, काय टेन्शन नाही. चला हे सोपंच आहे. तोंडी सांगून काय, हे तर 480, याचा डेरिव्हेटिव्ह येतो 480. ठीक आहे, याचा डेरिव्हेटिव्ह येतो 480 क्यूब 480 क्यूब. भागाकार केलं की आन्सर. आधी ह्याच्या खाली हे लिहायचं 280 क्यूब 480 क्यूब अपॉन 480. कॅन्सल करा, आन्सर आहे. आता ह्याचं सांगतोय बा, याचा डेरिव्हेटिव्ह येतो e⁴t + 5 × 4. e⁴t + 5 × 4. आणि याचा डेरिव्हेटिव्ह येतो e�3t × 3. e�3t × 3. दोघालाही लिहून टाकायचं, आन्सर मिळून जातं. आता हे सोडून देईल मी तुम्हाला क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 है ना. क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 मध्ये महत्वाचे क्वेश्चन्स आहेत. मग काय येतं का, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा एक भाग शिल्लक राहिला आपला. आणि हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला की मग ह्याच्यावर एक छोटीशी एक्सरसाइज येते, आपलं चॅप्टर संपून. ठीक आहे, लगेच खालचे एमसीक्यू तुम्ही कव्हर करा. ट्रू फॉल्स, फिल इन द ब्लँक्स. चॅप्टर जसा जसा पुढे जातोय तसं तुम्ही ऍटलिस्ट कमीत कमी मिसेलेनियस मधले INP सांगतो ना सगळे. मिसेलेनियस मध्ये खूप सारे क्वेश्चन्स आहेत येण्यासारखे. त्यात तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल ना, तर 22-23 आत्ताच टिक करून द्या. 22-23 प्रॅक्टिस लावा. 22-23 बस झाले. बाकी येतील तुम्हाला सोडवा. बाकी सोपे आहेत सगळे. 22-23 दोन महत्वाचे. एक वेळा ट्राय करून बघायचं तुम्हाला. 22-23 वाटलं तर मी देईल थोडा वेळ सोडून तुम्हाला ते 22-23 त्यातलं येऊ शकतं परीक्षेला. ठीक आहे, जवळपास डेरिव्हेटिव्ह खतम व्हायच्या मार्गावरती आपलं. सोडवा लगेच, तिथंच कम्प्लीट करून टाका. आज काय एक्स्ट्रा वेळ मिळाला तर बघू. अजून आपल्याला ते असाइनमेंट प्रॉब्लेम्स अँड सिक्वेन्सिंग अर्ध्यावरती सोडलंय आपण. तर ते पण ऑनलाईनच्याच थ्रू कम्प्लीट करणार आहे. खूप इझी चॅप्टर आहे तो, पण अजून 7.1 ला गेलो नाही. थोडं बघितलं होतं असाइनमेंटचं. सोपं असतं ते. सिक्वेन्सिंग पण आहे त्याच्यात पुढं, तर बघूयात त्याच्यात पण तुम्हाला प्रॉब्लेम आला तर सोपं होऊन जाईल. कॅल्क्युलेशनच्या ऐवजी ते कधीही सोपं आहे. नक्कीच तुम्हाला मार्क्स पडतात, चांगले मार्क्स येतात. ओव्हरऑल विद्यार्थ्यांचा मॅथ्सचा अभ्यास खूप कमी आहे, लक्षात घ्या. तर जे मुलं इथं कंटिन्यू करतायत त्यांना काही अडचण नसावी. ओव्हरऑल मुलांचा अभ्यास मॅथ्सचा खूप कमी आहे.
तर त्यात तुम्हाला स्कोर घेण्याची चांगली संधी आहे, तिथं तुमचे मार्क्स दिसतील. तर अजून ही वेळ तुमच्या हातात आहे. तर ते तुम्ही ठरवा काय. शिकवणं तर माझं कंटिन्यू चालू आहे. शिकवण्यात कसलाही ब्रेक सहसा तर नाही. जिथं जसा वेळ मिळतोय तसा आपण वेळ काढू क्लास घेत आहोत. एक्स्ट्रा आवर्स तर काही शक्यता कमी आहे. आज शेड्यूल अजून वेगळे शेड्यूल क्लास इकडे तिकडे. आता एक दिवस थांबू, त्यानंतर बघूयात एक्स्ट्रा घ्यायचं काय करायचं काय नाही. काय विचारायचं आहे काय काय म्हणताय? हे काय लगेच व्हिडिओ टाकून देतो मी तुमचा.